सर्वांना नमस्कार। श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून आज रेसिपीला सुरुवात करणार आहे। आज मी महादेवासाठी स्पेशल बटाट्याची भाजी बनवणार आहे। श्रावणामध्ये खास करून ह्या बटाट्याच्या भाजीला खूप महत्त्व आहे। श्रावण महिना म्हणजे महादेवाचा पवित्र महिना। महादेवाला ही बटाट्याची भाजी खूप आवडते। श्रावण सोमवारी मंगळवारी सुद्धा किंवा प्रदोषाचं व्रत असतं तरीसुद्धा ही भाजी महादेवाला नैवेद्य म्हणून चालते आणि महादेवाला आवडते। महादेवाला बटाट्याची भाजी आवडती म्हणून आपण हे बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहे। तर माझ्या पद्धतीने मी हे बटाट्याची भाजी तुम्हाला कशी बनवायची ते काही टिप्स मी सांगणार आहे। तर आपण बटाटे आधी उकडून घ्यायचे, एक शिट्टी होऊ द्यायची। जास्त जर शिट्टी झाली तर ते बटाटे पीठ होतात। तर एक शिट्टी होऊ द्यायची आणि झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण त्याचा साल काढून बारीक बारीक फोड्या चिरून घ्यायच्या। तर त्याच्यानंतर आपण कढई ठेवायची, त्या कढईमध्ये तेल टाकायचं आणि आपण जिरा टाकायचं, मोहरी वगैरे काही टाकायचं नाही, जिरा टाकायचं आणि ती बटाटे पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचे। त्याच्यामध्ये मिरची पण नाही टाकायची, फक्त हळद पावडर आणि मीठ टाकायचं। तर तिखट नाही टाकायचं। ही भाजी महादेवाला अत्यंत प्रिय आहे। श्रावणात जर आपण ही भाजी करून महादेवाला नैवेद्य म्हणून केली तर महादेव प्रसन्न होणारच असं मला तरी वाटते। आणि श्रावणामध्ये म्हणा किंवा महादेवाच्या प्रत्येक कोणतीही पूजा आपण केली, 16 सोमवारचं व्रत केलं तेव्हासुद्धा ही भाजी महादेवाला आवर्जून करायची। आणि सोपी पण आहे। मी तर म्हणते ही रेसिपी अगदी सोपी पण आहे, अशी काय फार अवघड पण नाही। तर माझ्यासारखी अशी माझ्या पद्धतीनं अशी भाजी तुम्ही करा आणि श्रावणामध्ये महादेवाला आपल्या भोलेनाथाला हा बटाट्याच्या भाजीचा नैवेद्य आवर्जून दाखवा असंच मी तुम्हाला सांगते। तर ही भाजीबद्दल काही टिप्स आहेत तर मी तुम्हाला सांगते। तर तुम्हाला ऑप्शनल आहे, त्याच्यामध्ये मिरची टाकायची तर तुम्ही टाकू शकता, कोथिंबीर टाकायची तर टाकू शकता। तर म्हणजे उपासाच्या किंवा महादेवाच्या नैवेद्यामध्ये कोथिंबीर सुद्धा चालती आणि मिरची पण चालती। तर तुमचा ऑप्शनल विषय आहे। तर मी ह्याच्यामध्ये काहीही टाकत नाही। मी बटाट्याच्या भाजीमध्ये फक्त जिरा टाकते आणि हळद पावडर आणि मीठ असंच टाकते। तर तुमचा ऑप्शनल विषय आहे। तर तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करू शकता, हिरवी मिरची ॲड करू शकता आणि अजून एक मला सांगावंसं वाटतं की ह्याच्यामध्ये हिंग पावडर टाकायची, ओवा असतो तो ओवा पण टाकायचा, कढीपत्ता तुमचा ऑप्शनल आहे। कढीपत्ता, ओवा, कोथिंबीर ह्या ऑप्शनल विषय आहे, तुमचा वैयक्तिक निर्णय आहे। तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। ही भाजी खूप सुंदर लागती। आपण नैवेद्याला तर बनवायचंच, आपण नेहमीसाठी सुद्धा एखाद्या वेळेस काय वाटते की आपल्याकडे भाजी वगैरे काही नसती तर बटाटे तर आपल्याकडे असतातच। तर ही बटाट्याची भाजी आवर्जून करावी। लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना बटाट्याची भाजी आवडती आणि मेन म्हणजे आपल्याला तर आवडती तर महादेवाला सुद्धा ही भाजी खूप आवडती। म्हणूनच आपण महादेवाला श्रावणामध्ये आवर्जून, मी एकदा नाही दोनदा तीनदा हेच सांगते की ही बटाट्याची भाजी महादेवाला बनवून महादेवासाठी खास बनवायची आणि महादेवाच्या नैवेद्यामध्ये ही बटाट्याची भाजी आवर्जून करायची आणि नैवेद्य करायचा। श्रावण मासामध्ये हा नैवेद्य महादेवाला केल्यामुळं भोलेनाथ प्रसन्न होतात। तर महादेवाला आवडणारी अशी भाजी आपण आज बनवूयात। तर आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना।